अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण परमपूज्य श्री शिरीषदादा कोडे महाराज लिखित श्री सद्गुरू स्मरणी हे पुस्तक वाचनाला घेतले आहे. त्यातला प्रकरण 3 उपदेश प्रसंग म्हणून आहे. पान नंबर 80. 3 उपदेश प्रसंग. 1. शांती, प्रपंचातली आणि परमार्थातली शांती. 1987 साली माऊलीत घडलेला हा प्रसंग. संध्याकाळच्या सुमारास परमपूज्य श्री मामांकडे एक कुटुंब आले. देवदर्शन नमस्कार करून ते मामांच्या समोर येऊन बसले. माऊलीत पहिल्यांदाच येत असल्यामुळे संकोचाने बोलावे की नाही अशी त्या गृहस्थांची घालमेल चाललेली होती. त्यांचा भाव जाणून शेवटी परमपूज्य श्री मामा म्हणाले, बोला, कसे काय येणे केले. या प्रेमळ पृच्छेने त्या गृहस्थांना चांगलाच धीर आला. मग ते थोडे पुढे सरकून बोलू लागले. आम्ही सातारचे राहणारे, मी व माझी पत्नी भगवान श्री श्रीधर स्वामी महाराजांचे अनुग्रहित आहोत. 1970 साली आम्हाला अनुग्रह झाल्यापासून आजपावेतो नियमाने जप साधना उपासना करीत आहोत. हे ऐकून मामांना तिचे आनंद वाटला. ते म्हणाले, वा, छान, तुमचे भाग्य मोठेच. अशा महापुरुषांची कृपा होण्यासही फार मोठे पुण्य लागते. यावर खाली मान घालून अतिशय नाराजीने ते गृहस्थ म्हणाले, पण एवढी उपासना करूनही आम्हाला प्रपंचात काही शांती लाभलेली नाही. काही ना काही अडचणी येतच राहतात आणि त्यामुळे आम्ही फार गांजून गेलो आहोत. गुरु महाराजांनाही आमची दया येत नाही. या अडचणी दूर होऊन शांती कधी मिळेल ते आपण सांगा, म्हणूनच आपल्यापाशी मोठ्या आशेने आलो आहे. शेवटी परमार्थाला लागल्याने शांती मिळेल हे गुरु महाराजांचे वचन खरे होणार आहे की नाही. त्यांचे ते पोटतिडकीचे बोलणे ऐकून सगळेच गंभीर झाले. सगळीकडे नीरव शांतता पसरली. परमपूज्य श्री मामा यावर काय सांगतात याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले. काही क्षणानंतर मामा शांतपणे सांगू लागले, खरे तर तुमची ही विचारांची पद्धतच मला पसंत पडलेली नाही. कारण त्यामुळे शास्त्रदृष्ट्या सद्गुरूंच्या त्यांच्या परंपरेवर अविश्वास दाखविण्याचा, उपासनेबद्दल संशय घेण्याचा आणि गुरुवाक्यावर श्रद्धा नसण्याचा महादोष पदरी येतो. पण हे कदाचित या कलियुगानेच महात्म्य असावे की तुमच्यासारखे शिष्यत्व हल्ली अधिक प्रमाणात दिसतात. संशयी शिष्य हा सामर्थ्यवान महापुरुषांनाही कमीपणा आणतो, ब्रह्मदेवांनाही खोटे पाडू शकतो, असे जे संत महात्मे सांगतात त्याचाच हल्ली सर्वत्र प्रत्यय येत असतो. शिवाय संशय या रोगावर खात्रीचा इलाज नसतो. तो आपला स्वार्थ, देश, काळ यानुसार बळावरच जातो. आता तुम्ही विचारलेच म्हणून या मागचे अध्यात्मशास्त्रीय सत्य सांगतो. पण त्यामुळेही तुमचा हा संशय जाईलच असे सांगता येणार नाही. प्रपंच आणि परमार्थ यांची सर्वसाधारणपणे सगळेच गल्लत करीत असतात. प्रथम हेच पक्के पटायला हवे की प्रपंच हा प्रारब्धाधीन आहे. आपल्या कर्माप्रमाणेच तो चालतो. मात्र शुभप्रयत्नांनी त्यातल्या दुष्कर्मावरही मात करता येते. परमार्थ मात्र अत्यंत वैयक्तिक स्वरूपाची आणि अंतर्गत बाब आहे. तो सद्गुरू कृपा आणि आपली शरणागतीपूर्वक साधना यावरच मुख्यतः जोपासला जातो. हल्ली अनेकांची ही जी समजूत असते की गुरु केल्यावर, परमार्थात लागल्यावर सर्व प्रापंचिक दुःखांची तेच काळजी घेतात व आयुष्य सुखाचे विना कटकटीचे जाते, तीच पूर्णपणे चुकीची आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातली सुखदुःखे ही त्याच्याच प्रारब्ध कर्मानुसार येत असतात.
आणि ती दुःखे घालवणे हे काही सद्गुरूंचे काम नव्हे. सद्गुरूंचे कार्य असते शिष्याची अविद्या घालवून त्याला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून देण्याचे, त्याला श्री भगवंतांच्या भक्तीत चिंब भिजवून टाकण्याचे. त्याच्या दुःखांचा नाश खरोखरच समूळ व्हायला हवा असेल तर आधी त्याच्या आसक्तीचा नाश होणे गरजेचे असते. आणि सद्गुरू कृपा होऊन निष्ठेने श्रद्धेने साधना करीत गेले की हळूहळू तेच घडू लागते. आपापल्या चित्तसंस्कारानुसार त्यासाठी कमी जास्त वेळ लागेल एवढेच. अहो, परमार्थाने शांती लाभते हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे. पण तुमच्या विचारांप्रमाणे ती शांती काही प्रपंचातली व्यावहारिक नसते. सद्गुरू कृपेमुळे अडचणी दूर होऊन मनासारखे सगळे काही घडून मिळणारे नसते. समजा त्यांच्या कृपेने तुमची प्रत्येक अडचण दूर होऊनही लागली तरी त्यामुळे तुम्हाला शांती मिळेलच हे कशावरून? परत पुढली काही अडचण संसारात आली की ती शांती कुठल्या कुठेच पळून जाईल. प्रापंचिक अडचणी दूर झाल्यामुळे मिळणारी शांती, समाधान हे नेहमीच तात्पुरते असते. कालांतराने परत अशांती आणि असमाधान हे ठेवलेलेच असते. जोपर्यंत तुमच्या अंतःकरणात आसक्ती बसते तोपर्यंत हे असेच चालणारे असते. परमार्थाला लागले, साधन सुरू झाले की हळूहळू अंतःकरण शुद्धी होत जाते. त्यामुळे प्रापंचिक आसक्ती तुटू लागते आणि आतल्या शांतीचा अनुभव येऊ लागतो. हीच आसक्ती पूर्णपणे मिटली की मगच तो साधक अखंड शांतीची प्राप्ती करून घेतो. मग तो प्रापंचिक दुःखाने खचत नाही आणि सुखाने वाहत नाही. हेच त्या कृपेचे एक लौकिक फळ असते. यावर नीट विचार केला तर कदाचित आपल्या लक्षात येईल की आपल्या अपेक्षा किती चुकीच्या गृहितावर आधारित आहेत. म्हणून श्रद्धेने, प्रेमाने धडधडून साधना उपासना करा आणि आपले कल्याण साधून घ्या. प्रपंच हा प्रारब्धाच्या गतीने होऊ द्या आणि परमार्थ मात्र सुद्धा प्रेमयुक्त मतीने होऊ द्या. मग हे प्रश्न समूळ नष्ट होतील. एवढे बोलून परमपूज्य श्री मामा सायं संध्येसाठी उठले. त्या पतिपत्नींच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. सद्गतीत अंतःकरणाने परमपूज्य श्री मामांना वारंवार